नमस्कार सर्वांना. आज आपण फ्लावरची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. एका कढईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार हळद आणि मीठ टाकलेलं आहे. दुसरीकडे स्वच्छ निवडून धुवून घेतलेली फ्लावर आहे ती आपण कढईमध्ये टाकणार आहोत आणि गॅस फास्ट करणार आहोत. गॅस फास्ट केल्यानंतर आपण मध्ये हलवत राहणार आहोत फ्लावर, जेणेकरून ती सगळीकडून एकसारखी शिजली जाईल. शिजल्यानंतर आपण ती एका भांड्यात ओतून घेणार आहोत. त्याच कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवणार आहोत आणि मसाले काढून घेणार आहोत. मोहरी, जिरे आणि काही मसाले काढले आहेत. तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरीची फोडणी देऊन कढीपत्ता टाकणार आहोत. कढीपत्ता टाकल्यानंतर जे बाजूला काढलेले मसाले आहेत तेही त्या तेलात टाकणार आहोत. मसाल्यांची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. चांगले मसाला परतल्यानंतर आपण ती बाजूला काढलेली जी फ्लावर आहे ती कढईमध्ये टाकणार आहोत आणि परत एकदा 2-3 मिनिट चांगली परतवून घ्यायची आहे. दुसरीकडे आपण कोथिंबीर चांगली धुवून चिरून घेतलेली आहे ती आपण टाकणार आहोत आणि परत एकदा 2-3 मिनिट चांगली हलवून घेणार आहोत. मित्रांनो, मैत्रिणींनो, आपली फ्लावरची भाजी तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आणि चवीलाही अप्रतिम आहे.